हेडलाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे। आंदोलक रस्त्यावर, धिपके मंचावर, धिपके पोलिसांना घाबरले का? चर्चांना उधाण। केंद्रीय मंत्री नड्डा आणि आंदोलकांमध्ये चर्चा। सीजेपी प्रवक्ता सौरव दास यांचा दावा, सरकारनं आंदोलकांची भूमिका सुद्धा ऐकल्याची माहिती। संसद परिसरामध्ये तणाव, सीजेपीच्या आंदोलनानंतर जागोजागी पोलीस, संसद परिसराला छावणीचं स्वरूप। मविया समर्थक महाराष्ट्रात सक्रिय, सुस्तावलेल्या विरोधकांना आयता मुद्दा मिळाला। अभिजित दिपके अटकेत, उपोषण सोडल्यानंतर संसद मोर्चामध्ये झाला होता सहभागी। मुंबई महानगरामध्ये जमावबंदीचे आदेश लागू, मुंबईमध्ये आंदोलनं आणि मिरवणुका प्रतिबंधित। विरोधकांचा सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा, अहंकारामुळे सरकार विद्यार्थ्यांवरती अन्याय करतंय, काँग्रेस आघाडीचा मोदी सरकारवर आरोप। युवकांची दिशाभूल करू नका, भाजप खासदार हेमा मालिनी आणि कंगना राणावत यांची भूमिका। पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस वादळी, पेपरफुटी, दानचोरीवरती विरोधकांना हवी आहे चर्चा। लोकसभा 5 वेळा तर राज्यसभा 4 वेळा तहकूब। झुरळांच्या आंदोलनामुळे दिल्ली मेट्रो रखडली, संसदेच्या जवळची 4 मेट्रो स्थानकं बंद। अटी मान्य करा नाहीतर पुन्हा आंदोलन करू, आंदोलक सोनम वांगचुक यांची भूमिका। मुंबई बेस्ट बसच्या अपघातांची मालिका थांबेना, मानखुर्द इथं बेस्टचा अपघात, 1 जण ठार। सततच्या आरोपसत्रामुळे मुंडे त्रस्त, बीडच्या प्रत्येक वादामध्ये विनाकारण ओढले जातंय। धनंजय मुंडेंना खंत बोलून त्यांना दाखवावी लागली। छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेमध्ये महायुतीची सत्ता, बँकेच्या अध्यक्षपदी आमदार विलास भुमरे तर उपाध्यक्षपदी भाजपचे रामू शेळके। पुण्यात दस्त नोंदणीचा वाद, आंबेगावात महसूल अधिकाऱ्याला मारहाण, आंबेगाव पोलिसांकडून 3घांवर गुन्हा दाखल। दारुड्या एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन, पुणे विभागामध्ये 10 एसटी कर्मचारी निलंबित, निलंबितांमध्ये 7 जण एसटीचे चालक। पुण्यामध्ये महाविद्यालयीन तरुणीवरती चौघांकडून वर्षभर लैंगिक अत्याचार, फरहान शेख, फजल शेख, रेहान शेख, साहिलवरती गुन्हा दाखल। प्रियकराची हत्या करून प्रेयसी फरार, मृतदेह लवकर कुजावा म्हणून 24 तास नळ सुरू, कल्याणमधला धक्कादायक प्रकार। मुंबई मनपामध्ये आता थेट तरुणाईचा सहभाग, महापौर जैन नेक्स्ट सिव्हिक्स फेलोज ठरावाला मंजुरी, तर 10 प्रशासकीय विभागांमध्ये 50 तरुणांची निवड होणार। जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार, पूंछ आणि राजौरीमध्ये 16 जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता। मुंबईसाठीच्या 7ही तलाव क्षेत्रामध्ये संततधार, धरण साठ्याची वाढ मात्र संथ। सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस, कोयनेमध्ये पाण्याची वेगानं आवक, पाटण आणि महाबळेश्वर परिसरामध्ये पाऊसच पाऊस। आखातामध्ये युद्ध पुन्हा भडकलं, अमेरिकेचं इराणवरती पुन्हा भीषण हल्ले, इराणमधील लष्करी ठिकाणांवरती जोरदार हवाई हल्ले सुरूच।